कारण कुठल्याही चांगल्या कॉलेजला टाका की शाळेत टाका, ते तुमच्या लेकरांना, माझ्या लेकरांना उद्योजक चांगला बनवू शकतात. तो कुठेतरी कामाला लागला पाहिजे, त्याला एक चांगला पगार तो घेऊन आला पाहिजे, ही तयारी नक्कीच कॉलेजला शाळेतला मिळते. आणि संस्कार जर देण्याचं शाळा जर असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे, त्याचं नाव प्रवचन आहे, त्याचं नाव श्रीमद भागवत कथा आहे. हे कथा कीर्तन त्याच्यासाठी सुरू झालेली आहे. कारण कथा कीर्तन संस्काराच्या माध्यमातून जे समाजापर्यंत विषय पोहोचवले जातात ते कुठल्या शाळेत पोहोचवले जात नाही. आणि म्हणून याची निर्मिती झाली. याही शाळेत जेव्हा जेव्हा आपल्या गावात कार्यक्रम होतात, त्यामुळे ही 6 दिवसाची 7 दिवसाची जेव्हा शाळा असते ना, यामध्ये घरातल्या सर्व लोकांनी ऍडमिशन केली पाहिजे. सर्व लोक या शाळेत पोहोचले पाहिजे, ही सर्वांची जबाबदारी. ज्या घरचे सगळे लोक पोहोचतात त्या घरी फक्त जाऊन पहा वातावरण किती सुंदर आहे. आम्ही रोज घराच्या घरात फिरतो, म्हणून आम्हाला लक्षात येतं की ज्या घरी संस्कार आहेत, ज्या घरचे लेकर कीर्तनात प्रवचनात आई वडिलांच्या ताटात रोज काला मोडून जेवतात, त्या घरचं वातावरणच वेगळं आहे. पण काही घरी पैसे मोजले जात नाही, पगार आई वडिलांना दोघे जण ड्युटी करतात, पगार एवढा आहे की त्या पगारात त्यांनी रोजच्या पोळ्या नाही केल्या, नोटाई भाजी सोबत खाल्ल्या बाबा तरी चालतात, इतक्या तरी त्या नोटा महिन्याच्या संपत नाही. पण खरंच जर नोटाने जर पोट भरलं असतं तर मग ते गहू पिकवायचं काम पडलं नसतं. आज सर्वात मोठी चिंता जर असेल